स्वागत आहे तुमचं माझ्या नव्या ब्लॉगमध्ये. तर गाईज चल निघ. तर गाईज आज आहे कोजागिरी पौर्णिमा आणि आम्ही घेतले भानोली बनवायला. आता काय असतं ती तुम्ही रेसिपी बघा ब्लॉगमध्ये. आणि चना कोळीवाडा तो आता पार्सल सांगला. पहिला ठरवलेला आम्ही पनीर क्रिस्पी करायचा, पण तो प्लॅन कॅन्सल झाला. बोलतो नको बघा, टाइम पण जाईल आणि मेहनत पण आहे म्हणून नको. आज चना कोळीवाडा हाणले आई आणि खायला टाईम आहे तर भानोली होईल तेव्हा. तर आता प्लॅनिंगची व्हिडिओ होती त्यांची, ती पण टाकतो थोडीशी. तर भानोलीची रेसिपी बघा आता चिल्ली बनवा. तर गाई जिथे यांचे कोजागिरी पार्टीचा डिस्कशन चालू आहे. 2 मेंबर इकडे बसले निरीक्षण. काय बनवायचं आहे तर इकडं एक एक रेसिपी सांगलेल्या, पण नको चाललेला. आणि पनीर क्रिस्पीचे मेनू जरा हा बोलले. आता बघूया आपण काय होतं पलाला. तर गाईज आम्ही भानोली बनवायला घेतले बाहेर नाजींच्या अंगण्यान. आणि गुळ कापायला घेतला ना घेतो. तर गाईज भानोलीसाठी लागणार साहित्य बघा. गुळ, बेसन आणि ओला नारळ खिसायला घेतले. अजून काय लागतं तुम्हाला दाखवते मी. हा डालडा म्हणजे तूप आहे. आणि दुसरं काय नाही, कागदा ठेवलेली. आणि काहीच वेलच्या अर्ध्या आईच्या हाताने वेलची पण लागते. आणि आता अंगणा चेंज होणार आहे. इकडचं अंगणा इकडे येणार आहे. इकडे उजारे म्हणून सगळी. आणि ताई साफ करतं. आणि इकडे चूल पेटवायची आहे. इथं नानी टोप धवतं. इकडे चालले यांचं काही. तिकडे अर्धी माणसं आहेत. आणि आता मला काम लावले. आता मी चाललो डेअरी. इकडे गँग बसले आणि आम्ही आल्यावर घेऊन एकच भेटले. तर गाईज आता आम्ही चाललो परत दुसऱ्या दुकानावर पाठवले. आता आम्हाला 2 जणी आम्ही फिरता दुकानांवर. आणि आमच्या गावानं उपोषण चालू आहे. तुम्हाला दाखवते थोडीशी झलक. तर गाईज नवरात्री झाल्यानंतर आता इथं उपोषण आहे. 5 तारखेपासून चालू झाले. आजची तारीख 6 आहे. गाईज चंद्र दिसतं थोडा. आता याच्या ढगांच्या जंपलर दिसतं. आणि गाईज तिथं काहीतरी चालू आहे, भाषण चालू आहे वाटतं काहीतरी. सगळे बसले आणि तिथं भरपूर पोरं होती म्हणा. आम्ही तिथं कॅमेरा चालू नाही केला. आता मी दिसतच नसेल कालोखाने तशी. कुठं भारत दाखवते ना मग तुम्हाला. विटा चोर बघा. चुला बनवासाठी विटा चोरून आणले ना म्हणजे विचारले तिथं आणि घेऊन आले. आणि प्रांच्या बघा इथं बसले. आणि आम्ही दुकानात जायचं 1 रुपये भाडा घेतलेला. त्यात आम्ही दोघी एक चॉकलेट घेतला. कामाचा माणूस बसले येऊन. गाईज नवीन ड्रायव्हर बनले म्हणून मी जेव्हा चाललो नाही. काकालाच पाठवला. नीट जाओ कोजागिरी आहे बघ. इकडं पार्टी चालू आहे. काय आहे ग कला? मीच गप बसून मार नको गाव. काका म्हणा जायचं अडी मी ना बरं. इकडं टोप ठेवले. आता आजीला करायचा अभ्यास आणि नुसती फिरत बसते. तिचा अभ्यास काय होणार नाही वाटतं. बाबा माझा अक्षर चांगला नाही आणि मी अभ्यास करत नाही. किती अभ्यास काय ना तुम्ही कॉलेजला सांगू तर घरात बस ना बसवले वापस. आता लिजा गप लिजा. बकरी काय करते काय माहिती तिकडे. तर गाई तिथे चण्याचं पीठ भाजायला घेतले. चण्याचं पीठ म्हणजे बेसन. डाळ पण वापरू शकता. डाळ भाजून तुम्ही दळून घेऊ शकता. पण आता आम्ही आयत्या बेत केला म्हणून आम्ही डायरेक्ट पीठ आणून भुजायला घेतले. आता काही त्याच्यात थोडासा डालडा म्हणजे तूप टाकलेला आहे, कारण तो खाली चिपकतं ना म्हणून बेसन सारखं तो मिक्स करत राहायला लागतं, नाहीतर खालची ते लागतं. आणि आता पीठ मिक्स करायला माणूस बदलला. आम्ही भानोली बनवायला घेतले हो. हा भानोलीची रेसिपी बघून घ्या. व्हिडिओ घेता व्हिडिओ मग टाकले बघा युट्यूबला. आमचा कामाचा माणूस बघा प्रांशू कियारा आणि मीच गेले. दोघांना फोन घेऊन त्या फोन काहीच भेटणार नाही ना. होय काय भेटल का त्यान. आणि आज या प्रांशाला आले मामा प्रेम आईच का जाय नाही.
ये येऊ सगळा मिक्स करून द्यायला लागलो होतं ये. आणि इथं अर्धा पीठ घेतले परत भाजायला, अर्धा भाजून झाले. तशी चूल पेटत नाही यानं झाले गॅस वाकडी टाकायची सवय. यानं काय चुली भेटती आता. यान गुळ टाकला हा आणि डालडा टाकला. मग तुमचा गुल अजून बाकी आहे. आहे ठेवले. आई ती तुळशी पिरवा आगी वाला येईल तो गुळ टाक का. राहिलेलं तूप काढायची आयडिया बघा यांची. आणि याच्यात तो राहिलेला गुल होता तो पण आता मिक्स करायला घेतले. आता याच्यात खोबरेला ओला नारंगाचा खोबरा पण टाकलाय. हा इकडे काजू आणि बदाम आहेत आणि वेलचीची पावडर आहे. आणि याला सगळाच खायला पाहिजे. आता याच्यात वेलची पावडर, जायफळची पावडर आणि काजू आणि बदाम मिक्स केले. आणि आता मला घीची छोटी छोटी बॉटल भेटलेले. एक गोवर्धन घी होता आणि एक गोविंद घी होता. त्या 2 पुऱ्या आणि ती एक घीची पुरी वनस्पती घी. कारण आम्ही सगळा आयत्या केला म्हणून आम्हाला एकाच दुकानात सगळं सामान भेटला नाही. आणि इकडे केले ग्रिशूला फोन. ग्रिशू गेले गावात त्यांच्या मामांची इथं. कारण ही पार्टी आयत्यावर ठरली, तिकडं पार्टी ठरलेली मग तिकडं गेली. ती ही दोघा नुसती धावतान. कुठे ना गेली पोचली तुमची पोरा डेअरी व. त्याला दुरसा आकारला पाहिजे डालडाचे. तर गाईज आता याच्यात सगळं सामान मिक्स करून झालेलं आहे. मस्त तो काय रातभर जागाच असतो. इथं पैशाने याने खायला घेतला चाप्टर भाऊच बघा यो. तर ती अभ्यास रामले 1 तास 2 तास जास्त झालं नुसती फेऱ्या मारतो 7 वाजल्यापासून. तर गाईज आता याच्यात सगळं मिक्स करून झालेलं आहे. आणि काय मला नको. तर गाईज आता मी तुम्हाला परत एकदा भानोलीची रेसिपी सांगते. तर भानोलीसाठी आपण पहिला चण्याचा पीठ म्हणजे बेसन घेतलेला. तर आपण चण्याची डाळ पण वापरू शकतो, पण डाळ हाणून भाजायला लागला आणि आम्हाला दलून नव्हती भेटणार म्हणून आम्ही पीठ आणला आणि पीठच भाजला. आणि मग नंतर त्याच्यात थोडासा तूप टाकून ती भाजली. आणि मग नंतर त्याच्यात किसलेला ओला नारळ टाकला आणि काजू बदाम छोटे छोटे तुकडे करून टाकलेत. आणि वेलची पावडर आणि जायफळची पावडर टाकले. आणि गूळ घी तूप सगळा मिक्स केला. आणि आता गॅसवर ठेवले. चुलीवर ठेवले दाखवते. तर गाईज आता किती मिनटं ठेवायची आहे ते मला माहिती नाही. आता मी तुम्हाला विचारून सांगते किती मिनटं अशी ठेवायची आहे. तर गाईज आता ते सगळं मिक्स करून भानोली चुलीवर शिजवत ठेवलेली आहे. आई किती मिनटं ठेवताना किती तास काय. अर्धा तास. तर गाईज अर्ध्या साठी आता शिजवत ठेवायची. तर 5 मिनटं ठेवून आता काढलेलं आहे. अजून काय नाही झाला कारण जास्त आग पेटली नव्हती. आणि इकडे हो कार्या आणि याकडे बांधवली. आणि इकडे चना कोलीवाडा आलेला आहे. आता तो आपण खाऊया. इकडे वाटणी झाली आहे गाईज कारण आम्हाला हे पण भेटलं नाही. फक्त 5 हाफ काहीतरी असं भेटलं मग तेच आणले. 1 2 हो कारण की पैसे 480 रुपये गेले ना. हा मग बरोबर ती 6 पिशव्या भेटल्या म्हणजे हाफच्या त्यांची वाटणी चालली. 480 घेतले. चिंबोरी केकड काहीतरी चिंबोरी आहे का खेकड आहे मला माहित नाही. ए खाऊ दे तिला.
खाऊ दे तिला, खाऊ दे. चाललं ना, किती राही लागले का खायची, भूक लागले वाटतं काही जिला. आणि मला परत दुकानात पाठवली इकडे डेअरीवर. तर काय आता आम्ही चना कोलीवाडा खायला घेतले पब्लिक. आणि आम्ही चना कोलीवाड्याची भाकर घेतले खायला. आम्हाला भूक लागली तर काही दोन्हीकडून वाफ लागण्यासाठी वरून पण लावले. त्याच्यासाठी शेणकुरा पण वापरतात पण ती नाही भेटली. अभ्यास कर, अभ्यास लिहून द्यायला लावले. काय ये तुला बोलत होता ते थोडस खाली आग जास्त झाली म्हणून थोडस लागले. लागतच तो तोडतो. आणि पुऱ्या त्या पुऱ्या असेल तर खालती टाका ना, पटकन विचल तिथं होत्या बघ. बघ काली पिशवी तिथं. बरोबर आहे, बरोबर आहे. अशी बरोबर या होईल तो. तिचं टेबल कोणी घ्यायला नको म्हणून टेबल घेऊन गेली ती पाठी. आणि इथं माणूस दिसतं का तुम्हाला? एकट्याची पार्टी चालू आहे याची. तुझे व्हिडिओ येईन पप्पाला येताव. मामी काय या मग का सगळ्या का अख्खे विषय भरलेले आहेत. ही पोरा अजून धावतात. इकडे बघा जराशी माग बघा रे. काम बघता पाय काली काली म्हणून. तिकडे चिंगी बघा, चिंगी पण आले पार्टीला. गाडीच्या आवाजात पल्लाला निघला. आणि इथंच इकडं अर्धा तास झाला अजून होत नाही. इकडे वाट बघत बसल्या बघा. आता नुसतं माझे गोल 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 फिरत बघा. तर गाईस घरी आलतोय बॅट न्यायला आणि चिंगी माझ्या पाठी लागली. ये चिंगी इकडे ये लवकर, ये लवकर, ये इकडे ये ये सगळी इकडे बसल्यांना. तू पण इथं बस. ये आले बघ माझ्या वाटी ती. ये इथं मम्मी जवळ बस. चिंगू होय चिंगू ती बघतो बनी कुठे गेला आज. ये इकडे ये फिरतो ती. आता मम्मी का जाईल ती. मम्मी की सगळ्यांची तर मच्छर मारायला फिरतात. ही आगाव पोऱ्याने जेलमध्ये ठेवल्या. ती बघा ही चांद घेत महाराची तेवढे गाईन लगेच आगाव. हा 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 भूत भूत भूत. एकमेकांना महाराची या घेता आणि एकमेकीचा गाई जया अर्धा सांगून 12 वाजून गेले तरी अजून काही यांचा होई नाही. इकडे अर्धी कटलूम माणसा घरी जायला लागली. फ्रीदेशेकर इकडे सगळी माणसं बसली आणि प्रांशला नेला मामानी. यो दादा नुसता भटकत इकडून तिकडून. किती वेळ तुझी हा मग होई ना अजून काय. बानोली दुर्ला येतो मधी. इकडं टाल्या वाजवतात. देवलाना आरती चालू झाली. यो फ्रान्सच्या पप्पाने नेला नाही तुला. पप्पा मग छोटी ती पप्पा नेला नाही म्हणून एवढं तारा चाललं त्याच्या. ओय अगाव नेला ना बदलून आलं वाटतं. इकडं आईनी कणा करायला घेतले बसती. यो यो आहुरा बघा. खा खा मम्मीला खा.
अय सोरत का बघ घे कुटुंब पण घे अजून शिजत ठेवला भावा कवा व्हायचं यांचा. आता इथे आपण चंदा मामाला दाखवूया भानोलीचा नैवेद्य. आम्ही दूध नाही केला. दूध सगळी करताना रात्री सगळ्यांना दूध नाही जमत म्हणून घे. तर गाईज आता पाणी दाखवला आणि आता पाणी दाखवला नाही भानोली दाखवली आणि आता बोलतो पाया परा. पहिला मुहूर्त मी लावतो आहे चॅनल पाया पराचं इकडे का ए उठा लागलाय. मन वेगळा माझा रे मन वेगळा माझा. वा मस्त मस्त काकूची आरती भारी. मन वेगळा माझा आली चला रे निघा. आता आरती बोलला दोघी पण आरती. एक बोलतो आरती तुकाराम एक बोलतो आरती ज्ञानराजा. ए निडल्यावरी कर बोल आरती बोल चल उभी राहून बोल. काकू जा झोप. पांशू कदरला याला आतून बघा आता अंगण्यान तुझे सोपा आता आम्ही घेतो तुझी रूम मध्ये आम्ही झोपायला जातो. चाललो भानोलीचा प्रसाद दिले खायला. मग केले कुणी सगळ्यांचा आवऱ्यांचा हातभार लागले त्याला. वाटणी करा दिला निघला आली मम्मी. काय होतंय इकडे झोप आले तरी बसले जगली. आणि गाई इथं 14 नावं लिहिलेली आहे आणि नावं झाले 17. आधी नावं लिहिलेली नाही दे हालू नको ना ग पोरी. वा दोन यांचं 2 टाका डायरेक्ट. इथं बघा टोपच्या मागच्या वर्षी टावेल इथं नाहीये. मागच्या वर्षी खाऱ्या आणि भानोली बनवलेली ना तेव्हा खाऱ्या आणि खाऱ्यांची पिशवी वेगळी आणि यांची पिशवी वेगळी असं काही तवांचा ब्लॉग नव्हता. हा चंपाकल्या पण गेलत्या. हो साताचं वाट चालू आहे तिकडे. साताचं वाट तो खाण्यांचं वाट चालू आहे आता. तर गाईज आता सगळ्यांचे भानोली वाटून झालेली आहे. आता आम्ही चाललो घरी. आता जाऊन झोपायचं. हा उचला उचला आणि काही टाटा बाय बाय. जर आमची भानोलीची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि तुम्ही पण बनवा. चांगली होतं आज जाम भाजी येतं. मी खाली मागच्या वेळेस नव्हती खाली पण आता खाली मी. बाय बाय भेटूया नेक्स्ट व्लॉग येईल कुठला तरी लवकरच. बाय बाय गुड नाईट.